एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमण विरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या 7 हिल परिसरामध्ये अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली। महानगरपालिकेच्या पथकाकडून ही कारवाई केली जाते। भर उन्हात महानगरपालिका विभागाच्या वतीने अतिक्रमण विरोधात ही कारवाई केली जात आहे। रहदारीला इथे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता। अनेक नागरिकांनी सुद्धा तक्रारी केलेल्या होत्या। यानंतर आता पालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। जेसीबीच्या सहाय्याने इथलं अतिक्रमण हटवलं जात आहे। माहिती जाणून घेऊयात, मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, आता पालिकेने अखेर कठोर कारवाई करत या कारवाईला सुरुवात केलेली आहे, अतिक्रमण हटवलं जात आहे। सध्या नेमकी काय अपडेट आहे? नक्कीच ऋतुजा, काही दिवसांपूर्वी अशीच मोठी कारवाई संभाजीनगरमध्ये आपण पाहिली होती आणि आता काही काळानंतर पुन्हा हे अतिक्रमण विरोधातली कारवाई सुरू झाली आहे। विशेष म्हणजे ही ज्या ठिकाणी कारवाई केली जात होती त्याबाबत अनेकदा असे प्रश्न विचारले जायचे की जालना रोडवरील अतिक्रमण महानगरपालिका का काढत नाही, आणि आज प्रत्यक्षात जो अतिक्रमण काढायचा नारळ आहे तो जालना रोडवरून सुरू करण्यात आलेला आहे। 7 हिल परिसरात असलेलं हे सगळे अतिक्रमण काढलं जात आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। वरून ऊन मोठ्या प्रमाणात आहे, टेम्परेचर आहे, मात्र असं असताना भर उन्हात ही कारवाई सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जीसीपी या ठिकाणी दाखल झालेले आहे, पोलीस फोर्स आहे आणि त्यांच्या मदतीने हा सगळा अतिक्रमण या ठिकाणी काढले जात आहे। आतापर्यंत तर ही सगळी कारवाई शांततेत सुरू आहे, मात्र मोठ्या प्रमाणात ही संख्या अतिक्रमणाची मोठी आहे, त्यामुळे विरोध देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र सकाळपासून हे पथक या ठिकाणी पोहोचलं होतं आणि प्रत्यक्षात आता कारवाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।